त्याला बसवतो इथे नाही तर इथे का तू कॅमेरा तू जातो? हा मी जातो ना त्याला दाखव. मी विचार करतो मी पहिली हे करतो तर एक मॅच रेकॉर्डिंग चालू आहे हा रेकॉर्डिंग चालू पहिली मॅचचं नाव देऊन रेकॉर्डिंग चालू केलं. वरती दाखवलेलं ना हा वर्षी दाखवतो आणि टॉस विन आहे काय कुठे खालचे तिथं बाकी वेगळं नाही टॉस विन आहे ना. हा मला हे माहिती नाही कुठे येतं ते कर ना आहे पण मला कुठे येतं ते कळत नाही. कर आता. काय नको राहू दे आजचा दिवस जाऊ दे. आणि मेन एक मी आता नोटीस केलंय की इकडे ना कोणता ओव्हर चालू आहे ते इकडे दिसलं पाहिजे ना. हा इथे स्क्रीनवर दिसला पाहिजे. इथे स्क्रीनवरती जो ओव्हर चालू आहे ना हॅलो तो इथे मी दिसला पाहिजे. पांगवली या संघाला विनंती करतो की त्वरित आपण क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. मित्रांनो लाख मोलाचं सहकार्य केला 8:30 वाजता आपण सामने चालू करतोय. अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी. 720 वर आहे म्हणजे ह्याचं म्हणून त्याच्यामुळे पहिल्यांदा खूप स्क्रोल डाऊन वगैरे करायला लागतं. इकडे इथे तुला लगेच असं मोबाईल मध्ये असं तुला काय करतच नाही मेन म्हणजे एवढं मोठं दिसायचं. बरं का ना? कोणाला दिलंय अजून आणि वापरतात दोघं तिघं. आज 3-4-5 ठिकाणी चालू आहे. अनंत खेडेकर असतील, संतोषजी गायकर असतील, विलाजी काते असतील, राकेश गायकर असतील यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी स्टेजवर विराजमान व्हावं अशी विनंती करतो. ऑडिओचा कोणतं ठेवलं? हे जातो का? आणि जर रिप्ले द्यायचा 1 ला 7 सेकंद देईल 7 सेकंद. दोन्ही संघांना विनंती करतो जर आपली एंट्री फी बाकी असेल तर मित्रांनो एंट्री फी भरून घ्यायची आहे. पांगलोली संघ आणि फणसवाडी या संघाची जर एंट्री फी बाकी असेल तर मी दोन्ही संघाच्या 10 अजून करू शकतो आणि त्याच्याने माझ्याकडे आहे पण ते ऊन येतं का? मी पण माझे मी विकत घेतलेले पण नाही एवढे खास नाही पडले रे. नाही तुला इथं खूप फरक पडला. टाइम नाही येईल अजून. ठेवू का माझी घेऊया? मागे घेऊया तुमची ठेवू? हा केले 2 ऍड ना काल सांगितलेलं त्याने. ऍड केले. एकदा चेक कर. श्रीधर, साजन, सुशांत, कौशल, अल्केश, स्वप्नील, सिद्धेश, फणसवाडी या संघाला आणि पांगलोली या संघाला विनंती करतो की आपण प्रवेश फी जी बाकी आहे ती प्रवेश फी भरून घ्यायची आहे मित्रांनो. आणि एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा या स्टेजवरती. इथे प्लेअर उभा राहील ना? हे स्वप्नील 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 इकडे उभा राहील ना त्याला सांगायला सांग इकडे फिल्डिंगला उभा राहील बघ. दोन्ही तुल्यबल संघ आहेत पांगणोली संघ आणि फणसवाडी संघ. पांगणोली संघाने गेल्या वर्षी गेल्या मोसमामध्ये चांगले
पराक्रम आणि गाजवलं देखील होता आपला तळा, म्हसळा, माणगाव, श्रीवर्धन तालुका. तसंच फणसवाडी या संघाने देखील गेल्या संडेला चांगला शुभारंभ केलेला आहे. दोन्ही संघांमध्ये द्वंद्व युद्ध या पहिल्याच सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे आपल्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. थोडस फास्ट घ्यायचंय मित्रांनो, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि वेळेचं भान राखतात सर्व संघांना विनंती करतो की वेळेतच आपल्याला सामने परिपूर्ण करायचा आहे. मैदानाचा टाइम आपल्याला 4 पर्यंत आहे. थँक्यू डीजे, धन्यवाद. लाईनअप मध्ये पांगोली या संघाला विनंती करतो की आपण थोडंसं फास्ट घ्यायचं आहे, क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. आपल्या गावातील मुलांना विनंती आहे की त्यांनी बाउंड्री लाईनला जायचं आहे बॉल सांभाळण्यासाठी. जर बॉल गेला तर लवकरात लवकर द्यायचं आहे, वेळेचं बचत होईल त्या महिन्याने. असं आपण उभं राहायचं आहे बाउंड्री लाईनला. पांगोली या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं. तरी मी पांगोली या संघाला विनंती, पंच आमचे मैदानामध्ये दाखल झाले. पांगोली संघ देखील एक नतमस्तक होत आहेत या मैदानामध्ये आणि या टुर्नामेंटची पहिली सुरुवात होत आहे ती पांगोली या संघाकडे. खरोखर एक अभिमानाची गोष्ट वाटते, कारण जितू भाऊ आपण पर्यंत 10 ते 11 वाजता मॅच चालू करतो या गवळी समाजाची, पण ही पहिल्यांदाच एक टुर्नामेंट अशी होते की ती 8:30 वाजता चालू होते. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि वेळेतच या दोन्ही संघांनी देखील सहभाग दाखवलं. पांगोली संघ असेल, फणसवाडी संघ असेल, त्यांचा देखील या शिवशक्ती क्रिकेट संघ भुमेश्वरच्या वतीने, सचिन भाऊंच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या स्पर्धेला सुरुवात होत आहे. पांगोली संघ क्षेत्ररक्षणासाठी दाखल झालाय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या चरणी मानाचा मुद्रा करून आजच्या या स्पर्धेला लाभलेले नामांकित पंच असतील, आमचे सुरेश दळवी सर असतील, निलेश म्हात्रे सर असतील, अमित वाघमारे सर असतील, तसेच स्पोर्ट एम्पायरचे मालक आमचे सर्वेशहा राकेश रिकामे असतील, त्यांचे साथीदार असतील, तसेच डीजे मास्टर निलेशदा असतील, यांच्या माध्यमातून आपण या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण परिपूर्ण ही मॅच पाहणार आहोत. बाउंड्री लाईनला जायचं मुलांनी, अजून कोणी गेलेलं आहे तिकडे. बाउंड्री लाईनला पाठीमागे आपल्याला कव्हर करायचे आमच्या मागे. शिवशक्ती क्रिकेट संघ भुमेश्वरचे आमचे समालोचनामध्ये ज्याने आम्हाला आणलं त्या चांगलं मार्गदर्शन करत असते स्वप्नीदा यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील माईक घ्यायचा आहे. एक अनुभवी खेळाडू आहेत याच मैदानावर, त्याने देखील या कारनामा केला होता. एक आठवण देतो, गेल्या वर्षी 1 चेंडूमध्ये 4 रनांची आवश्यकता असताना त्याने देखील चौकार ठोकला होता. अशी त्यांची या मैदानाची आठवण आहे. तरी मी पांगोली या संघाला थोडस विनंती करतो, फास्ट मध्ये आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 2 सलामीवीर मैदानामध्ये देखील फणसवाडी या संघाला विनंती करतो, आपण 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत आहेत ते फणसवाडी या संघाकडून. चारिटी चषक 2024 या टुर्नामेंटला सुरुवात होते. 2 सलामीवीर देखील मैदानामध्ये दाखल झाले आहेत फणसवाडी या संघाकडून. तीन षटकांचा सामना असेल, 4-5चा कॉम्बिनेशन असेल. गोलंदाजी मला वाटतं फणसवाडी या संघाने गोलंदाजीसाठी आमंत्रित करतायत ते, पांगोली या संघ आमंत्रित करतायत ते कौशलला. जिथे आपल्याला मैदानामध्ये बोलवत आहेत.
कितीला देऊ? 2 नंबरला देऊ ओव्हरलेला? कॅप्स लॉकला आहे का? एवढं पण चालून जाईल तुला? चालेल. वायर वरती आहे ना आपलं हे काय करतं? वायर वरती हो. काय बाहेर आहे? ठीक आहे ना? थोडस फास्ट घ्यायचं मित्रांनो, आपल्याला टाइम वेळेचं भान राखून आपल्याला सामने परिपूर्ण करायचं आहे. दुसरा कुठे गेला आपला? हा हा पांगोली या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं आणि क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलेलं आहे. फलंदाजी 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल झाले ते फणसवाडी या संघाचे सुशांत कोटकर आणि शैलेश गायकर हे सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. तरी आमच्या पंचांना विनंती करतो की आपण सामना चालू करायचा आहे. एक निजामपूर तालुक्यातून आलेला संघ तो म्हणजे फणसवाडी संघ आणि एक आहे तो श्रीवर्धन तालुक्यातून आलेला संघ तो म्हणजे पांगोली संघ. शिवशक्ती क्रिकेट संघ भुवनेश्वर श्री चॅरिटी चषक पर्व 3 आयोजक सचिन गायकर, सामन्याला सुरुवात आणि लागली ना बंद करायला. स्ट्राईक एंडला फलंदाजी घेतले ते स्वतः कर्णधार शैलेश गायकर फणसवाडी या संघाकडून आणि नॉन स्ट्राईक आहे ते सुशांत कोटकर आणि गोलंदाजी मार्फत पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाले ते पांगोली या संघाकडून कौशल. पहिली पंच आमच्याकडे काय रे कनेक्ट नाही होत आहे. पंच इशारा करतायत मॅच चालू. हा चालेल. तू बघशील कुठून? गोलंदाजी मार्फत सज्ज झालाय तो कौशल. एकदा जोरदार टाळ्या होत्या. टाइमवरच मॅच चालू होते. पहिला सामना फणसवाडी आणि पांगोली स्ट्राईक एंडला फलंदाजी करतायत ते शैलेश गायकर. कौशल एक चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू पहिलाच निर्धाव. जणू काय जी ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट चालू आहे एवढ्या सकाळी जे आपण उठल्याच्या अगोदरच टेस्ट चालू होते त्याचप्रमाणे टुर्नामेंट चालू झाली ती शिवशक्ती क्रिकेट संघ भुवनेश्वर चॅरिटी चषक 2024 ची पहिला शुभारंभ होतोय. पहिलाच निर्धाव चेंडू टाकतोय. आपला अनुभव कोणाला लावतोय तो कौशल. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. पहिला काय होतोय? पहिला धक्का मिळतोय. पहिला धक्का मिळतोय तो फणसवाडी या संघाला. बॅक टू बॅक जातोय दुसऱ्या चेंडूवरती तो शैलेश गायकर. एकदा होऊ दे ठीक आहे. ड्राईव्ह मधून डाउनलोड कर. थँक्यू. नव्हती पण क्षेत्ररक्षण अचूक क्षेत्ररक्षण केलं ते आणि नवीन फलंदाज येत आहे तो मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला येत आहे तो राकेश बाटे. आता मात्र खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागते ते सुशांत आणि राकेश बाटेला. पण कौशल्याने चांगलं फसवलं गेलंय ते शैलेश गायकर यांना. चांगली गोलंदाजी करतायत. 2 चेंडू फेकल्याच्या नंतर काय गोलंदाजी करतोय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव बरोबर स्कोर बोर्डचा शुभारंभ होत आहे. प्रारंभ होत आहे 1 या धावसंख्येने. पण महत्वपूर्ण खेळाडू बॅलिंग मध्ये पाठवलंय ते कौशलने आणि अचूक क्षेत्ररक्षण केलं ते पांगोली या संघाचा क्षेत्ररक्षक सुशांत कोटकरला. दबावामध्ये कसं खेळलं जातं हे चांगलं माहिती आहे. गवळी समाज प्रीमियर लीग असेल, महाराष्ट्र यादव ट्रस्ट असेल, इथे झालेल्या टुर्नामेंट मध्ये असेल, गावाच्या टुर्नामेंट असतील, प्रत्येक तालुक्याच्या मॅच असतील, सुशांतला या दबावामध्ये आपला संघ जर असेल तर कसं बाहेर काढलं जातं हे त्याला देखील माहिती आहे. पण युवा गोलंदाज त्याच्या समोर आहे तो कौशल्याने देखील अचूक गोलंदाजी प्रत्येक सामन्यामध्ये करत असतो. तोच अनुभव कोणाला लावतोय. मी संघाला विनंती करतो आपली एक इनिंग ही 12 मिनिटाची असेल. कुठलेही जास्त टाइम घेऊ नका ही विनंती करतोय.
एक या धावसंख्येने फणसवाडी या संघाचा स्कोअरबोर्ड उघडला गेलाय. एक ही धावसंख्या होते. महत्वपूर्ण खेळाडू पॅलिंग मध्ये गेलाय तो शैलेश गायकर. त्याची मात्र खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल ती सुशांत कोटकरला. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली होती. स्टेजवर खेळण्याचा प्रयत्न केला. थोडीशी मिसफीड होते श्रीधरकडून आणि त्याचा फायदा होतोय तो फणसवाडी या संघाला एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि संघाचं स्कोअरबोर्ड पुढे सरसावतोय. 3 या आकड्यावर संघाची धावसंख्या होते ती 3. पहिलाच सामना आहे. मैदानाचा अनुभव दोन्ही संघांना आहे. सुशांत कोटकर यांनी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण तैनात आहे. कुठलीही गोष्टी चूक करत नाही आणि बॅक टू बॅलन्स जातोय. दुसरा धक्का भेटतोय तो फणसवाडी या संघाला. एकदा होऊ दे टीज आहे. फलंदाज देखील मैदानामध्ये दाखल करायचंय. पांगरोली संघ कौशल्य काय क्षेत्ररक्षण सजवलंय. कर्णधाराने सायजनने काय क्षेत्ररक्षण सजवलंय. पहिल्या 5 चेंडूमध्ये 2 महत्वपूर्ण सलामीवीर पॅलिंग मध्ये पाठवले. ते गोलंदाज आहे तो कौशल. अचूक गोलंदाजी करतोय. 3 धावा फक्त खर्च केले गेलेले आहेत आणि 2 महत्वपूर्ण विकेट सलामीवीर मैदानाच्या बाहेर पडवले. डगआउट मध्ये थोडीशी निराशजनक परिस्थिती केली ती फणसवाडी या सलामीवीराने. पण नवीन फलंदाज येतोय तो प्रणित गायकर. कदाचित शेवटचा चेंडू असेल. या ओव्हर मध्ये ओव्हर हॅट्रिक घेण्याचा चान्स कौशलकडे आहे काय पाहूया. करावी लागेल. पराक्रम करावा लागेल. नाही ऑफसाईडला कॉन्टेस्ट खेळण्याचा प्रयत्न केला. थोडीशी मिसफीड होत आली. जाते सीमारेषाकडे येतोय काय पाहूया. पंच आमच्याकडे होत आणि पहिला चौकार जातोय तो प्रणित गायकर यांच्या फलंदाजीतून. एकदा त्याच्यासाठी होऊ दे टीज आहे. पहिला चौकार या 4 चषक मधला पहिलाच चौकार हा भूमेच्या चौकार लावलाय तो महेंद्र गायकर. प्रणित गायकर. चारिटी चषक 2024 चा पहिला चौकार सूर्यनारायण असेपर्यंत जर या 2024च्या चषकामध्ये पहिला चौकार जर कोणी मारला असेल तर या प्रणितच्या नावावर आहे. संघ कुठेतरी संकटात थोडासा सापडले कारण 2 सलामीवीर डगआउट मध्ये आहेत. पण प्रणितने कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाही घेतलं. 2 बाद. संघाची धावसंख्या झाली ती 7 आणि गोलंदाजी व मार्क सज्ज होतोय तो वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतात ते स्वतः कर्णधार साजन. आता मात्र स्ट्राईक एंडला ते राकेश पाटे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली आणि पहिलाच मोठा हादरा बसलाय तो फणसवाडी या संघाला. काय गोलंदाजी केली ते साजनने. एकदा होते साजन यांच्यासाठी टीज आहे. धन्यवाद निलेशदा. सुमधुर संगीत ऐकवतोय. नवीन फलंदाज येतोय तो गणेश कोटकर. मात्र स्कोर बरोबरची धावसंख्या उभारली गेली आहे ती 7 या आकड्याला आयुष्यामध्ये खूप महत्व आहे. स्वप्नीला लग्नाचे फेरे देखील 7 घेतले जातात. आठवड्याचे दिवस देखील 7 आणि ज्याने विश्व वर्ल्ड कप जिंकून दिलं ते महेंद्रसिंग धोनींचा जर्सी क्रमांक देखील 7 आणि संघाची धावसंख्या देखील झालेली आहे ती म्हणजे 7. साजन गोलंदाजी मार्फत सज्ज. करून टप्प्याची गोलंदाजी करतोय. बॅटची कडा घेतात किपरच्या मागे. क्षेत्ररक्षण चांगला आज पांगरोली संघ देखील करतोय. आणि जर साजन बद्दल सांगायला तर एक अचूक टप्प्यावर नेहमी खूप सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतो तो पांगरोली संघाचा कर्णधार तो म्हणजे साजन. आणि आज देखील तेवढीच चांगली कामगिरी बजावत आहे आपल्या संघासाठी. अचूक टप्प्यावर आतापर्यंत 2 चेंडू एक अचूक टप्प्यावर टाकत आपल्या संघाला एक विकेट घेऊन दिले. पुढील चेंडू साजन यांचा. प्रणित गायकर यांना चांगली फलंदाजी करतोय प्रणित. थोडासा दबाव होता आपल्या संघावरती पण एकेरीचं दुहेरीमध्ये असं एक धावसंख्या वाढवून झालाय तो. संघाची धावसंख्या होते 3 बाद 9.
ओंकार कोटकर नवीन फलंदाज सायकिंगला फलंदाजी मात्र आता खांद्यावरती खूप जबाबदारी आहे ती ओंकार कोटकरच्या अचूक फलंदाजी करावी लागेल. एक युवा स्टार फलंदाज आहे पण अनुभवी गोलंदाज आहे तो साजन रिकामे. मोठा फटका खेळण्यामागे फसला जातोय काय मछली फस गई. साजन मध्ये महत्वपूर्ण विकेट झेल घेतला गेला आणि बॅक टू बॅलन्स जातोय तो ओंकार कोटकर एकदम मध्ये डीजे. फलंदाज येतोय दाखल होते फणसवाडी या संघाचे. स्वप्नीलदा कदाचित फणसवाडी या संघाला या मैदानाचा अनुभव होता. मोठे फटके खेळण्यामध्ये फणसवाडी आपला पांगणे या संघाला कदाचित त्याचा फायदा होतोय कारण महत्वपूर्ण विकेट गमावले जात आहेत आणि संघाची धाव संख्या ही फक्त आधी 9 झालेली आहे. पण साजन अनुभव पणाला लावतोय का? नक्कीच आता या पहिल्या सत्रात शक्यतो अजून फणसवाडी संघाला काही अजून सूट होत नाही आहे आणि काही अंदाज येत नाही आहे तो फणसवाडी संघाला. पुढील चेंडूच्या साजन यांचा लेग साईडला तो आलाय सुंदर असा ग्राउंड शॉट थ्रो होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि धाव संख्या एक धाव संख्या धाव संख्या झालेली आहे ती 10 रन. पुढील होणारा सामना यजमान भुवनेश्वर आणि सांगली मी दोन्ही करणाऱ्यांना विनंती करतो की दोन्ही संघाने आपापल्या संघ तयार ठेवायचा आहे. लगेचच पुढची मॅच चालू होईल भुवनेश्वर वर्सेस सांगली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय प्रणित गायकर. वैयक्तिक त्याची 5 धाव संख्या झाली आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 बाद. संघाची धाव संख्या झालेली आहे ती 10. वारंवार आम्ही समालोचनामधून सांगत असतो 10 या आकड्यावर जेव्हा जर्सी क्रमांक आपण घालतो तो महत्वपूर्ण म्हणजे ज्याचा क्रिकेटचा देव मानलं जातं ते सचिन तेंडुलकर रमेश सरांचा हा जर्सी क्रमांक आहे आणि तो आपल्या टी शर्ट वरती दिसेल पण क्रिकेट इंटरनॅशनल लेवलला कोणाच्या जर्सीवर त्या क्रमांक कधी दिसणार नाही. ही क्रमांक कमवण्याची ताकद आपल्याला कोण देतो तो आपला गाव असेल आपला संघ असेल. वैयक्तिक जर तुम्ही हा टी शर्ट 10 नंबरचा घातलात तर तुम्हाला त्याला महत्व राहणार नाही पण जो गावाच्या नावाचा घातला त्याच्यानंतर तो क्रमांक किती गाजवायचा आणि किती पर्यंत पोहोचवायचा हा आपल्यावरती असतो. तरी वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 3रं षटक घेऊन येत आहेत ते जितू. कदाचित अनुभव नक्कीच जितू भाऊ देखील आपलं पणाला लावतील. चांगलं दोन्ही गोलंदाजांनी कौशल असेल साजन्य असेल अचूक गोलंदाजी केली आणि स्तब्ध ठेवलंय ते फणसवाडी या संघाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 10. आकाश लाडला अचूक फलंदाजी करावी लागेल. जितू भाऊचा चांगला समाचार घ्यायला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. मोठा फटका आहे फसला जातोय काय नाही सीमारेषेकडे. एकेरीचं दुहेरी मध्ये रूपांतर करत आहे. थोडीशी मिसफिल्ड होते काय पण चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि एकेरीचं दुहेरीचं तिहेरी मध्ये रूपांतर केलं आणि यशस्वी देखील झालाय तो फणसवाडी हा संघ आणि संघाची वाढती धाव संख्या होती ती म्हणजे 13. नक्कीच आता आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नेहमी बघत असतो दोघे भाऊबंद असतात तसं इरफान पठाण आणि युसुफ पठाण तसंच या पांगवी संघामध्ये देखील आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे श्रीधर आणि जो बॉलिंग जो गोलंदाजी करतोय तो म्हणजे जितू. हे दोन्ही सख्खे भाऊबंधू आहेत आणि आपल्या एकाच टीम मधून खेळताना दिसत आहेत. नक्कीच कदाचित गेल्या वर्षी जितू भाऊ यांनी थोडी विश्रांती घेतली होती पण यावेळेस मात्र आपल्या श्रीधरच्या मागे खंबीरपणाने उभा राहिलं कारण ज्याच्या सोबत ज्याचा मोठा भाऊ आहे तो कोणासमोर कधी झुकत नाही. कारण रामायणामध्ये देखील पाहिलं रावणाच्या त्याचा भाव नव्हता तेव्हा त्याचा पराजय झाला होता पण श्री प्रभू रामचंद्रासोबत लक्ष्मण होता त्यानंतर त्याने विजय प्राप्त केला होता. स्ट्रेट राईट खेळण्याचा प्रयत्न केला स्वतः क्षेत्ररक्षणासाठी. श्रीधर कुठल्याही गोष्टीची चुकी करत नाहीत आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये. संघाची वाढती धाव संख्या होते ती 14. अशीच फलंदाजी करावी लागेल ती. आकाश लाडला जरा युवा स्टार खेळाडू आहेत यांच्या खांद्यावरती आज धाव करतील. आज आपण पराजय काय जीत करू पण अनुभव मात्र नक्की असावा लागतो. तशीच गोलंदाजी करतायत जितू भाऊ. अवांतर 10 मिनिटे पंचांना पहिलीच कवायत करायला लावली ती बरोबर म्हणजे 8:55 आणि सुरुवात झालेली अवांतर धावे बरोबर वाईटच्या स्वरूपामध्ये संघाची वाढती धाव संख्या होती ती 15. अचूक फलंदाजी करावी लागेल ती. आकाश लाडला आपला संघ कुठेतरी संकट आहेत मोठे 1-2 फटके आणावे लागतील. ऑफसाईडला पॉइंट खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षण तैनात
शेखर कुठलीही थोडीशी मिसफिट झाली त्याचा फायदा घेत आहे ते फणसवाडी या संघ एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि संघाची वाढती धावसंख्या नेऊन ठेवली ती 17 ही धावसंख्या उभारली गेली आहे. शेवटचा आरामाचं षटक चालू आणि बॉलिंग सज्ज आहे तो जितू पामुलगावचा. बघूया पुढील चेंडू जितू यांचा आकाश आहे ना. आकाश मात्र आता चांगली फटकेबाजी करत आहेत. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू आणि अवंत धावेमध्ये धावसंख्येत धावसंख्या झालेली आहे ती 18. 4 बाद फणसवाडी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 18. अचूक फलंदाजी करावी लागेल. 1-2 मोठे फटके आणावे लागतील. ते फलंदाजाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लेग साईडला क्षेत्ररक्षण तैनात. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात यशस्वी होत आहेत का त्याच्यामध्ये देखील यशस्वी झालेले आहेत आणि संघाची वाढती धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती 20. साजनने पहिल्याच कौशल्य जेव्हा गोलंदाजी केली होती वैयक्तिक 7 धावसंख्या खर्च केली होती. साजनने 3 धावसंख्या खर्च केली गेली होती. आता जितू मात्र गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय. मला तू 2 धावा काढू शकतो तर मी तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो असा अनुभव मनाला लावला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि संघाचं स्कोर बोर्ड तिथेच स्तंभावलं गेलंय. ते 20 या आकड्यावरती या इनिंगचं शेवटचं चेंडू असेल. सांगे आणि गुमेश्वर या संघाला विनंती करतो दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे मित्रांनो. थोडासा फास्ट शेवटचं चेंडू या इनिंगचं. जितू भाऊ अनुभव पणा लावतायत पण कुठेतरी नियंत्रण विसरले गोलंदाजीवरती आणि फायदा होतोय तो फणसवाडी या संघाला. संघाची वाढती धावसंख्या होते ती 21. नक्कीच आपण जेव्हा प्रॅक्टिस करत असतो तेव्हा तो जो विश्वास असतो आपल्या कॅप्टनचा तो जेव्हा आपण टुर्नामेंट करतो तेव्हा हे अतिरिक्त रन हे येतातच जेव्हा आपण करिअरला स्टार्ट करतो. तसंच पुढील चेंडू जितू यांचा स्ट्रेट डाव खेळलाय. खूप सुंदर असा स्ट्रेट डाव. 1 धाव पूर्ण 2 धाव पूर्ण आणि खूप सुंदर असा बॅकअप केलाय तो म्हणजे साजन आणि 3री धाव त्यांना धावचीत झालाय तो फणसवाडी संघाचा आकाश. यांच्या माध्यमातून बांगमली या संघाकडून चांगली गोलंदाजी झाली. तरी मी विनंती करतो फणसवाडी या संघाला शरीर एकर आपण थोडस आपला संघ घेऊन लाईनअप मध्ये त्वरित क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हायचं आहे. पुढील होणारा सामना यजमान गुमेश्वर वर्सेस सांगी. दोन्ही संघाच्या कर्णनायकांना विनंती आहे की त्यांनी स्टेज कडे जा. आपल्याला टॉस करायचा आहे. दोन्ही संघांना नम्र विनंती आहे की आपल्याला टाइमामध्ये सर्व सामने कंप्लीट करायचे. तरी दोन्ही कर्णधारांना विनंती आहे. मी तसे उपस्थित पाहुणे आनंदजी केडेकर त्यांना मी विनंती करेन की त्यांनी या पुढे होणारा सामना गुमेश्वर वर्सेस सांगी या मॅचचा टॉस करायचा आहे. मी त्यांना आमंत्रित करतो टॉस साठी. आनंद खेडेकर साहेब आम्ही ज्यावेळेस या गुमेश्वर गावासोबत जोडलं गेलो त्याच्यापासून तुम्हाला बघतोय की क्रिकेटची प्रचंड आवड आहे. तुम्हाला कुठेही क्रिकेट तुमचं ओपनिंग या वर्षाचं झालं त्यावेळी देखील तुम्हाला पाहिलं आम्ही. परत या क्रिकेट म्हटल्याच्या नंतर तुम्ही अवैज्ञ असता कारण त्यांची पर्सनॅलिटी बघितली की डॅडीचा आठवण आम्हाला येते. डॅडीची आठवण यांची पर्सनॅलिटी तुमची आणि प्रचंड क्रिकेटची आवड आहे. चांगलं मार्गदर्शन तुम्ही देखील करत असतात. तरी मी फणसवाडी या संघाला विनंती करतो की आपण थोडी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. सांगे आणि शिवशक्ती क्रिकेट संघ गुमेश्वरच्या मध्ये मी आनंदी खेडेकर साहेबांना विनंती करतो खाली जाऊन आपण टॉस करायचे आहे.
दोन सलामीवीर पाठवायचे आहेत पांगोली संघ. 18 चेंडू 24 धाव संख्या करायची आहे ती पांगोली या संघाला. अचूक गोलंदाजी आता मात्र करावी लागेल ती फणसवाडी या संघाला, कारण फणसवाडी या संघाकडे अचूक गोलंदाज देखील आहेत. सुशांत कोटकर एक नामांकित गोलंदाज आहेत, फलंदाज आहेत. तरी मी विनंती करतो शिवशक्ती क्रिकेट संघ गोमेश्वर आणि सांगी या संघांमध्ये नाणेफेक होते, तरी आमचे समालोचक शिवशक्ती क्रिकेट संघाचे एक मार्गदर्शक स्वप्नील विनंती करतो की आपण टॉस करायचा आहे. दोन सलामीवीर मैदानामध्ये दाखल करायचे आहेत पांगोली संघ. पुढे होणारा सामना गुमेश्वर वर्सेस सांगी, दोन्ही कर्मचारी इथे उपस्थित आहेत. मी आनंदजी खेडेकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी टॉस साठी खाली यायचंय. थोडस फास्ट आपण दोन फलंदाज पाठवायचे आहेत. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, कारण वेळेचं भान राखूनच या मैदानामध्ये आपल्याला टुर्नामेंट परिपूर्ण करायचे आहेत. सांगी गावचे महेश कासा कप्तान आणि गुमेश्वर संघाचा विश्वास जायकर यामध्ये टॉस होतोय. मला वाटतं या संघाने स्वप्नीलदा यावर्षी शिवशक्ती क्रिकेट संघ गोमेश्वरची परिपूर्ण क्रिकेटची जबाबदारी एक नवीन कर्णधार, नवीन पर्वाला देखील आपण या वर्षीपासून सुरुवात करताय असं वाटतं. नक्कीच आता विश्वास गायकर हा नवीन कर्णधार आहे आणि नक्कीच विश्वास कोणाला लावेल तो आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी. आणि दोन सलामीवीर पांगोली या संघाकडून मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो फणसवाडी या संघाकडून शैलेश गायकर. स्वतः कर्नाटक शैलेश गायकर यांनी स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतलेली आहे. आता मात्र फलंदाजीमध्ये कुठेतरी निराशेची परिस्थिती केली होती, पण गोलंदाजीवरती नक्कीच आपल्या संघाला अनुभवपणाला लावतील, आपल्या संघासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी आणि स्वतःच्या नावासाठी. एक निजामपूर तालुक्यातून आलेला संघ तो म्हणजे फणसवाडी संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि आता सलामी वीर आलेले आहेत ते फणसवाडी आपल्या पांगोली या संघाकडून. भुवनेश्वर आणि सांगी यामध्ये जो टॉस झाला त्यामध्ये सांगी हा संघ टॉस विन झालाय आणि प्रथमच त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि यजमान भुवनेश्वर संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. सांगी या संघाच्या कर्णधाराला विनंती आहे महेश कासारेंना, त्यांनी स्टेजकडे यायचंय. आपण या टुर्नामेंट साठी प्रत्येक गावासाठी एक सन्मान चिन्ह ठेवलंय, तर त्यांनी त्याचा मान राखण्यासाठी यायचंय. स्वप्नीलदा पांगोली या संघाने पहिलीच मॅच पाहतात थोडस कदाचित कौशल्य नेहमी फलंदाजी सलामीसाठी आणायचे, पण आता मात्र फलंदाजी सलामीवीरसाठी आलाय तो म्हणजे अलकेश आणि गोलंदाजी मार्फत सज्ज होते शैलेश गायकर. स्वतः कर्णधार. पहिला चेंडू पहिलाच अवांतर धावण्याचे वाईटच्या स्वरूपामध्ये पंचांना कवायत करायला लावले आणि शुभारंभ होते स्कोरबोर्डचे वाईट अवांतर धावेने 1 या धावसंख्येने पांगोली या संघाचं. उमेश गावचे कर्णधार विश्वास गायकर यांनी स्टेजकडे यायचंय. असं फलंदाजी करावी लागेल ती. अलकेशला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षण टाईनात थोडीशी झेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण थोडस अपयशी ठरले आणि पंच आमच्याकडे बोलतात एक 9 बोलचा इशारा करतायत. अवांतर धाव मिळते, एकही चेंडू न फेकता संघाची धाव संख्या होती ती 3. मी आनंदजी खेडेकर यांना विनंती करतो की जे सांगी गावचे कर्णधार आहेत त्यांना मान सन्मान देऊन त्यांना घोषित करायचं आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. नामांकित पंच आहेत, पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम असेल आणि थ्रो गोलंदाजाला परिपूर्ण टुर्नामेंट ही बँड असेल. या प्रत्येक गोलंदाजांनी याची दखल घ्यायची आहे. मित्रांनो, आम्ही क्रिकेट कमी खेळलो पण एक स्वप्नीलदा अनुभव सांगावा असं वाटतं. ज्या फॉर्म मध्ये आपण टाकलं जातं की फेकी गोलंदाज चालणार नाही, हा फॉर्म मध्ये कुठेतरी आलं नाही पाहिजे, कारण आपल्याकडे तशी गोलंदाज घडवायला पाहिजे. कारण हा नियमाचा जर उल्लंघन करता तुम्ही थ्रो गोलंदाज आहेत म्हणून हा नियम टाकला जातो. पण प्रत्येक संघाला विनंती करतो ज्यावेळेस आपण नियमावली बनतो फ्री हिट येतो मागतो का फ्री हिट आहे का नो बॉलला नाही तरी गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय तो. एक मिनिट ओके, फ्री हिट मिळतोय, चान्स मिळतोय तो श्रीधरला. आता मात्र त्याचा फायदा घेतोय. गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय तो ओमकार कोटकर.
टप्प्याची गोलंदाजी केली, पण पंच वळतात आमच्याकडे. अवांतर धाव मिळते ती वाईटच्या स्वरूपामध्ये. पंचांना पहिल्या इनिंग मध्ये कुठेतरी कवायत कमी करायला लागली, पण या इनिंग मध्ये पहिल्या चेंडूपासून कवायत करतायत. अनुभव पणाला लावावा लागेल ते. संतोष कोटकर असेल, पुन्हा फील्ड मिळतोय, पुन्हा चान्स आहे श्रीधरकडे. बघूया त्याचा फायदा मिळतोय का श्रीधरला. टप्प्याची गोलंदाजी कधी लेग साईडला खेळायचा प्रयत्न केला, झेल होती, झेल जुटा, मॅच जुटा. पहिला मोठा हादरा बसला असता तो पांगवली या संघाला. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केले ते श्रीधरने, आणि कुठेतरी जर्सी क्रमांक जो आपला 17 आहे त्याला चांगलं परिपूर्ण घेऊन जातोय पुढे. आणि संघाची वाढती धावसंख्या होती ती 6. एक चेंडू आणि 6 धावा. प्रति ओव्हर मागे 8च्या रनेने चालायचं होतं, पण त्याने एकाच चेंडू मध्ये 6 ही धावसंख्या उभारली गेली ते पांगवली या संघाने. ओमकार कोटकर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. एक चेंडू फेकला गेलेला आहे. अचूक गोलंदाजी करावी लागेल. ती ओमकार कोटकरला निर्धाव चेंडू टाकावे लागतील. एक तुल्यबल संघ पांगवली संघ गेल्या मोसमामध्ये चांगला पराक्रम करवते. त्याला जर स्तब्ध ठेवायचं असेल तर निर्धाव चेंडू टाकल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही, अशी गोलंदाजी करावी लागेल. टप्प्याची जर गोलंदाजी करतोय, निर्धाव चेंडू टाकू शकतोय, तू मला चौकार मारू शकतो, षटकार मारू शकतो, एकेरी रन काढू शकतो, तर तुला मी निर्धाव चेंडू टाकू शकतो, असं गोलंदाजीवर वर्चस्व गाजवले तो ओमकार कोटकर. श्रीधर वसई नालासोपारा असेल, पनवेल असेल, चांगली फलंदाजी करून आपल्याला अनेक कप आणले गेलेले आहेत. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण आहे ना, एक धाव परिपूर्ण. थोडीशी मिसफीड होत आहे आणि त्या फायदा मिळतोय तो पांगवली या संघाला. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि संघाची वाढती धावसंख्या देऊन ठेवतायत ती 8. आता पाहूया कोण कोणाची लावतोय वाट, फलंदाज की गोलंदाज. 3 चेंडू मध्ये 8 ही धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी झालाय तो पांगवली संघ. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षण तैनात. काय होतंय पाहूया. कुठेतरी अनुभव कमी पडतोय त्यांचे फणसवाडी या संघाकडून. जाते सीमारेषेकडे येतोय खणखणीत चौका, छत्रपतीचा छावा, आणि संघाला मिळाला 4 धावा. भुवनेश्वरचा दुसरा चौकार जातोय तो श्रीधरच्या फलंदाजीमधून. एकदा उद्या डीज आहे. श्रीधरने कुठल्याही गोष्टीचा दबाव घेतला नाही आपल्यावर. त्याने अचूक फलंदाजी करतोय, कारण एखाद्या फलंदाजाला कोटकर साहेब दबावामध्ये खेळण्यापेक्षा फ्री ठेवलं ना तो चांगली फलंदाजी करतो. त्याचप्रमाणे श्रीधर फलंदाजी करतोय. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, क्षेत्ररक्षण तैनात. कुठलीही कॅच घेण्याचा प्रयत्न करत नाही, त्याचा फायदा होतोय तो पांगवली या संघाला. आणि वाढती धावसंख्या संघाची होते ती बिस्पीड मध्ये थोडासा फायदा घेतो श्रीधर, आणि संघाची धावसंख्या होते ती 14. प्रति ओव्हर मागे 8 रनाने धावायचं होतं, पण संघाची धावसंख्या झाली ती पहिल्या षटकामध्ये 14. 5 चेंडू साईडला चांगल्या स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षण तैनात. थोडासा अनुभव खासदाराचा मैदानामध्ये कमी मिळतोय, आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं तो फणसवाडी या संघाने. एक ही धावसंख्या आपल्या संघासाठी वाचवली गेलेली आहे. एकेरीचं दुहेरीचं मध्ये तिहेरी रूपांतर केलं, आणि संघाची वाढती धावसंख्या होती ती 17. जो जर्सी क्रमांक श्रीधर घालून खेळतोय तेवढीच धावसंख्या त्या संघाची झालेली आहे ती पांगवली या संघाची 17. टक्के जर बघायला गेलं तर श्रीधर हा या पांगवली संघाचा एक धडाकेबाज फलंदाज म्हणून नावाजलेला आहे. आणि त्यासोबत अजून एक धडाकेबाज फलंदाज आहे तो म्हणजे अल्केश. आणि नक्कीच तो उल्लेख केला की कौशल्याला का मागे ठेवलं, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि तुम्ही बघतोच आहे की खूप सुंदर अशी पहिल्या विकेटसाठी खूप सुंदर अशी फटकेबाजी करतात ते दोन्ही फलंदाज. सलामीला आलेले सलामीवीर श्रीधर आणि अल्केश. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो सुशांत कोटकर, अनुभवी गोलंदाज आहे. फुल टॉस मिळाला, ऑफसाईडला खेळण्याचा पण प्रयत्न केलाय. थोडीशी मिसफीड होत आहे ती फणसवाडी या संघाकडून. फलंदाजी दादा स्कोर कमी थोडा असेल तर क्षेत्ररक्षण चांगलं झालं पाहिजे, पण ते कुठेतरी पाहायला मिळत नाही ते फणसवाडी या संघाकडून. आणि सुशांत कोटकर यांनी कदाचित स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन पहिलं षटक टाकण्यासाठी येण्याची गरज होती, कारण एखादा जर मोठा हादरा मिळाला असता तर आपण सामन्यामध्ये पुनर्गम करू शकला असता. अजून देखील करू शकता, निर्धाव चेंडू टाकावा लागतील, पण कुठल्याही गोष्टीचा दबाव घेत नाही तो पांगवली या संघाचा श्रीधर. सुशांत कोटकर गोलंदाजी मार्कवर फुल टॉस मिळालाय,
ऑफ साईडला पॉइंट खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव परिपूर्ण एकेरीचं चौकार मध्ये रूपांतर होतंय. छत्रपतीचा छावा आणि घुमेश्वर चौकार जातोय तो दुसरा या चषकाचा एकदा होऊ डीज आहे. धाव संख्या गरज आहे जिंकण्यासाठी. एकही विकेट न गमावता तो पहिलाच सामना मानाचा होता, तो विजयी ठरतोय तो पांगरोली संघ. तसेच जरी अपयशी झालो असलो तरी पुन्हा अनुभव घेऊन या मैदानामध्ये मी दाखल होईल असं फणसवाडी संघाकडून मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि पुढील सामन्यासाठी मी पांगरोली या संघाला देखील शुभेच्छा देतो. दोन्ही संघांना विनंती करतो आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं. पांगोळी संघाचे तसेच दोन्ही संघ नायकांना विनंती असेल. पांगोळी संघाचा संघनायक असेल आणि फणसवाडी संघ संघनायक असेल. दोन्ही संघनायकांना विनंती असेल त्यावेळी मंचाकडे यायचंय. आपण या चॅरिटी चषक साठी आपण एक सन्मान चिन्ह आपल्या प्रत्येक गावासाठी ठेवलेलं आहे, ते त्यांनी ऍक्सेप्ट करायचं आहे. तरी दोन्ही संघनायकांना विनंती आहे मंचाकडे यायचंय. गरजा हा हेच आहे ना, तू बॅनर कुठे बनवलंय? हेच आहे. जरा या सामन्यामध्ये श्रीधरने पराक्रम केलाय. संघाची फणसवाडी या संघाची धाव संख्या होती 23 आणि विजयासाठी एकेरी धावा उभारल्या त्यामध्ये श्रीधरने 24. एकदा जोरदार टाळ्या होत्या त्याच्यासाठी, कारण परिपूर्ण सामना एकट्याने फलंदाजी केली आणि धाव संख्या वैयक्तिक त्याची 23 झाली. अशीच फलंदाजी जर या चषकाचा मानकरी ठरायचा असेल तर श्रीधरला अशीच फलंदाजी करावी लागेल. पुढील होणारा सामना भुवनेश्वर वर्सेस सांगी. मी सांगी या संघाच्या एक एक्स्ट्रा प्लेअरला विनंती करतो की त्यांनी एक एक्स्ट्रा प्लेअर इथे पाठवायचा मंचाकडे. सांगी या संघाला विनंती आहे त्यांनी एक अतिरिक्त जो आपला प्लेअर असेल त्यांनी इथे मंचाकडे यायचं आहे. प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर देखील आहे. मी श्रीधरला विनंती करतो आपण स्टेजकडे त्वरित यायचं आहे. कावडेवाडी आणि नेवरोळ या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण स्टेजकडे जितू मागावकर यांना असेल तर आपण भेटायचंय. कावडेवाडी आणि नेवरोळ या संघाला विनंती करतो की आपण जितू मागावकर यांना स्टेजच्या बाजूला भेटायचंय. दाखव, काढू का? थांब. फणसवाडी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे ते मंचाकडे यायचं आहे.